Hello all, welcome to the DKD's Yashwantrao Sound Polytechnic in Chalgarji. In this series of video lecture, we are going through the subject Industrial Engineering and Quality Control. This is lecture number 4 of chapter number 2, that is Process Engineering. In this lecture, we are going to cover the contents like selecting and planning manufacturing process, determining sequence of operation. Selecting and planning manufacturing process. The manufacturing process selected must be and economical and it effectively use materials, manpower, tooling and equipment, plant space, etc. And it is selected in such a way that it is acceptable by customer economically. मीन्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय आहे की एक प्रोडक्ट मला तयार करायचा आहे आणि तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी कुठलं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मी यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल एक मेकॅनिकल कंपोनंट जर तयार करायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुठले कुठले आहेत? कास्टिंग आहे, मशीनिंग आहे, फोर्जिंग आहे. मग हे जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे त्यातलं एक मी सिलेक्ट करणार आहे फॉर मॅन्युफॅक्चरिंग दॅट प्रोडक्ट. पण सिलेक्ट करताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की जे आपल्याकडे मशीन्स आहेत त्याचा यूज झाला पाहिजे, जे आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत, जे आपल्याकडे जागा आहे म्हणजे स्पेस इंडस्ट्रीमधली जी जागा आहे ती यूज झाली पाहिजे, जे इक्विपमेंट आहेत, जे टूल्स आहेत, ठीक आहे, जे मॅन पॉवर आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर झाला पाहिजे फॉर मॅन्युफॅक्चरिंग दॅट प्रोडक्ट. मग जर सगळ्याचा यूज झाला आणि ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सिलेक्ट केल्यानंतर तो जो प्रोडक्ट तयार होणार आहे तो कसा असणार आहे? इकॉनॉमिकल, म्हणजे तो कमीत कमी पैशामध्ये तो इकॉनॉमिकली तयार झाला पाहिजे, ही पण एक कंडिशन असणार आहे. आणि दुसरी कंडिशन काय आहे की जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपण सिलेक्ट करणार आहे ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कशी पाहिजे की तो प्रोडक्ट चांगला तयार झाला पाहिजे, इकॉनॉमिकली तयार झाला पाहिजे आणि तो प्रोडक्ट कस्टमरनं सुद्धा एक्सेप्ट केला पाहिजे. म्हणजे सिलेक्शन अँड प्लॅनिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मीन्स काय? एक प्रोडक्ट तयार करायचा असेल तर तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण कुठली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस यूज करायची आहे आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जी आपण यूज करणार आहे प्रोडक्ट तयार करण्यासाठी ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सगळं आपल्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत, मशीन्स आहेत, जे वर्कर काम करतात, जे टूल्स आहेत, त्या सगळ्यांचा वापर केला पाहिजे आपण. आणि तो जो प्रोडक्ट तयार होणार आहे तो कस्टमर सुद्धा एक्सेप्ट केला पाहिजे, कस्टमरने ते घेतलं पाहिजे आणि कस्टमरला ते जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट सुद्धा इकॉनॉमिकली म्हणजे स्वस्त पडला पाहिजे. क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन अँड प्लॅनिंग ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. मग आता एक प्रोडक्ट तयार करायचा आहे त्यासाठी आपण जे म्हटलं की मेकॅनिकल कंपाऊंड असेल तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुठले कुठले आहे? ते कास्टिंग आहे, फोर्जिंग आहे, मशीनिंग आहे. म्हणजे वेगवेगळे जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहेत ते कुठल्या बेसिसवरती किंवा कुठल्या क्रायटेरिया कन्सिडर करून आपण सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट क्रायटेरिया इज द प्रोसेस शुड प्रोड्यूस द प्रोडक्ट ॲज पर डिझाईन रिक्वायरमेंट ऑफ क्वालिटी, फंक्शन अँड रिलायबिलिटी. मीन्स जो प्रोडक्ट आपल्याला तयार करायचा आहे बाय युझिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस तो कसा पाहिजे की तो प्रोडक्ट त्या डिझाईन प्रमाणे किंवा ड्रॉइंग प्रमाणे तयार झाला पाहिजे, ठीक आहे. त्याची क्वालिटी चांगली पाहिजे, जर क्वालिटी, फंक्शन म्हणा किंवा ते रिलायबल पाहिजे. म्हणजे जे आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इम्प्लिमेंट करणार आहे किंवा यूज करणार आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा यूज करून आपण तो प्रोडक्ट तयार करायचा आहे. पण प्रोडक्ट कसा पाहिजे? जे डिझाईन आहे किंवा जे ड्रॉइंग आहे त्याच पद्धतीनं, जे क्वालिटी पॅरामीटर्स आपल्याला लागणार आहे, जे डायमेन्शन्स आपल्याला लागणार आहेत त्याच पद्धतीनं तो प्रोडक्ट तयार झाला पाहिजे. नेक्स्ट, डे वाईज प्रोडक्शन रिक्वायरमेंट शुड बी मीट. म्हणजे काय? मी एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वापरली, ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वापरली, पण आपलं जे शेड्यूल आहे, ठीक आहे, आपलं जे रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट समजा पूर्ण होत नसेल त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसनं तर ते सिलेक्ट करायची गरज नाहीये किंवा ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मी सिलेक्ट करणार नाहीये. फॉर एक्झाम्पल आता मशीनिंग, आता फॉर एक्झाम्पल मला एका दिवसामध्ये किंवा 8 तासाच्या शिफ्टमध्ये मला 100 प्रोडक्ट पाहिजेत किंवा 100 कॉम्पोनंट पाहिजेत. समजा ते कास्टिंगने होत असतील तर मी ते सिलेक्ट करणार, नाहीतर मला समजा मशीनिंगला जर जास्त वेळ लागत असेल तर काय करणार? मी मशीनिंग ऐवजी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुठलं सिलेक्ट करणार? कास्टिंग, ठीक आहे. म्हणजे डे वाईज प्रोडक्शन जे आहे ते आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे किंवा दिवसामध्ये आपल्याला किती प्रोडक्ट पाहिजे आहेत किंवा किती कंपोनंट पाहिजे त्यानुसार सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मी सिलेक्ट करणार आहे. द मशीन्स मस्ट फुल्ली यूज. मग आपल्याकडे जे मशीन्स असणार आहेत इंडस्ट्रीमध्ये
जी आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वापरणार आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वापरल्यानंतर जे आपल्याकडे मशीन्स आहेत ते पूर्णपणे वापरले पाहिजेत किंवा फुल्ली यूज त्याचा त्या मशीनचा झाला पाहिजे. नेक्स्ट, आयडलनेस ऑफ मशीन अँड मेन शुड बी लेस. मग जे आपण मॅन्युअल प्रोसेस इम्प्लिमेंट करणार आहे त्यामुळे काय असणार आहे की जे मशीन्स आहेत ते 100% वापरले गेले पाहिजेत आणि त्याचबरोबर जे आपल्याकडे वर्कर आहेत त्यांचा सुद्धा यूज 100% झाला पाहिजे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सिलेक्ट करताना ह्या गोष्टी सुद्धा कन्सिडर केल्या पाहिजेत की मशीन सुद्धा बंद राहू नये आणि माणसं सुद्धा रिकामे राहू नये, वर्कर सुद्धा रिकामे राहू नयेत. नेक्स्ट, रिजेक्शन ऑफ मटेरियल शुड बी लेस. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सिलेक्ट करताना काय केलं पाहिजे की जे मटेरियलचं रिजेक्शन आहे ते सुद्धा कमी असलं पाहिजे किंवा कमी असायला पाहिजे. नेक्स्ट, द प्रोसेस शुड बी फ्लेक्झिबल इनफ टू अकोमोडेट इन टू द डिझाईन चेंजेस. मग आता प्रोसेस जी आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मी सिलेक्ट करणार आहे, ठीक आहे, ती कशी सिलेक्ट केली पाहिजे की समजा डिझाईन मध्ये थोडंफार जरी चेंजेस झाले तर ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस तेच कंटिन्यू ठेवलं पाहिजे किंवा तेच कंटिन्यू ठेवता आलं पाहिजे. म्हणजे थोडं सुद्धा डिझाईन मध्ये किंवा ड्रॉइंग मध्ये चेंज झालं तर तीच मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसनं आपल्याला ते प्रोडक्ट तयार करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता कास्टिंग असेल, कास्टिंगसाठी आपल्याला काय करावं लागतं की मोल्ड डिझाईन करावं लागतं, डाय डिझाईन करावं लागतं, ठीक आहे. मग समजा थोडंफार जरी ड्रॉइंग मध्ये चेंजेस झालं तर आपल्याला पूर्णपणे तो डाय परत चेंज करावा लागतो. पण ते समजा मशीनिंग मध्ये कसं असणार आहे, तुम्ही सीएनसी प्रोग्राम देताय, सीएनसी प्रोग्राम मध्ये समजा ड्रॉइंग मध्ये काय तर चेंज झालं तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये चेंज करून हाय तसं तीच प्रोसेस म्हणजे मशीनिंग प्रोसेस कंटिन्यू ठेवू शकताय. पण ते पॉसिबल नाही आहे कशामध्ये, कास्टिंग आणि फोर्जिंग मध्ये ते पॉसिबल नाहीये. म्हणून काय म्हटले, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सिलेक्ट करताना हे पण कन्सिडर करायला पाहिजे की ड्रॉइंग मध्ये किंवा डिझाईन मध्ये थोडंफार जरी चेंजेस झालं तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हाय तसं मला वापरता आली पाहिजे. Next criteria is the process should combine as many operations which are practically and economically possible. मग आता एक प्रोसेस कशी आहे की मला एक कंपोनंट तयार करायचं असेल तर डिफरंट प्रोसेस असणार त्याच्यावरती किंवा डिफरंट ऑपरेशन्स त्यावरती असणार आहेत. मग आता कंबायनिंग ऑपरेशन म्हणजे काय, ऍट अ टाइम किंवा सिंगल सेटअप मध्ये काय झालं पाहिजे की 2, 3, 4 ऑपरेशन ऍट अ टाइम झाले पाहिजेत. म्हणून काय म्हणतात त्याला कंबायनिंग ऑफ ऑपरेशन. मग आता कंबायनिंग ऑफ ऑपरेशन कुठं पॉसिबल आहे की मशीनिंग मध्ये कसं पॉसिबल आहे, समजा फेसिंग केल्यानंतर टर्निंग करायचं असेल तर ऍट अ टाइम सेम सेटअप मध्ये किंवा मला चेक मध्ये तो कॉम्पोनंट काढायचा नाहीये त्या सेटअप मध्ये आपण काय करू शकतो, फेसिंग करू शकतो, टर्निंग करू शकतो, ड्रिलिंग करू शकतो. म्हणजे मी काय केलं, सेम सेटअप मध्ये किंवा ऍट अ टाइम किती 3 ऑपरेशन मी कंटिन्यू करू शकतो. याला काय म्हणतात, कंबायनिंग ऑपरेशन. म्हणजे द प्रोसेस शुड कंबाईन ऍज मेनी ऑपरेशन विच आर प्रॅक्टिकली अँड इकॉनॉमिकली पॉसिबल. This is 7 criteria. 8 criteria for selecting manufacturing process is the process should be safe for operation. म्हणजे वर्करांना किंवा मशीन ज्यावेळी वर्कर हँडल करत असतात किंवा एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करत असतात त्यावेळी मशीन्स हँडल करणं किंवा जे काही गोष्टी वर्कर तो करत असतो तो काय असायला पाहिजे, सेफ प्रोसेस असली पाहिजे. द प्रोसेस शुड बी सेफ फॉर ऑपरेशन. द प्रोसेस शुड सिलेक्टेड सच दॅट ओव्हरऑल प्रोडक्शन कॉस्ट शुड बी मिनिमम. आता मेन क्रायटेरिया काय आहे की जी मी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सिलेक्ट करणार आहे, कास्टिंग करू दे, फोर्जिंग करू दे, मशीनिंग करू दे, दॅट शुड बी इकॉनॉमिकल ऑर शुड हा प्रोडक्शन कॉस्ट शुड बी मिनिमम. म्हणजे कुठली पण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सिलेक्ट केली तर तिचं कॉस्टिंग जे आहे किंवा प्रोडक्शन कॉस्ट काय पाहिजे, मिनिमम पाहिजे. दिस आर द 9 criteria for selecting manufacturing process. नेक्स्ट, डिटरमाइनिंग सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. आता सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन म्हणजे काय की समजा मला एक कंपोनंट तयार करायचा आहे तर तो कंपोनंट तयार करण्यासाठी जे काय ऑपरेशन आहेत म्हणजे 10 ऑपरेशन्स असतील, 8 ऑपरेशन असतील, म्हणजे फेसिंग असेल, टर्निंग असेल, नर्लिंग असेल, त्यानंतर पार्टिंग असेल, चॅम्परिंग असेल, टेपर टर्निंग असेल, म्हणजे हे जे ऑपरेशन्स आहेत हे डिफरंट ऑपरेशन तुम्ही एका कंपोनंटवरती जर करत असाल तर त्याचा सिक्वेन्स आपल्याला ठरवायला पाहिजे. म्हणजे पहिलं ऑपरेशन कुठलं करायचं आहे, दुसरं ऑपरेशन कुठलं करायचं आहे, तिसरं ऑपरेशन कुठलं करायचं आहे, म्हणजे हे जे सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन जे करायचे ते आपल्याला आधीच डिटरमाइन करायला पाहिजे. म्हणजे एक कंपोनंट तयार करायचं असेल तर त्यावरती डिफरंट ऑपरेशन होणार आहेत, पण ऑपरेशन करताना आपल्याला काय करायला पाहिजे, सिक्वेन्स त्याचा ठरवायला पाहिजे. The sequence of operation is very important during the process planning. Means when operation is done, example some operation is done before other. म्हणजे सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपल्याला डिटरमाइन करायला पाहिजे.
before going the manufacturing or actual manufacturing. कास्टिंग बिफोर मशीनिंग, म्हणजे मशीनिंग करायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याकडे काय पाहिजे, कास्टिंग करायचं आहे. कास्टिंग असेल तर आपण काय करू शकतोय, मशीनिंग करू शकतोय. मशीनिंग बिफोर फिनिशिंग और हीट ट्रीटमेंट, म्हणजे मशीनिंग करायच्या नंतरच काय करायचं आहे, हीट ट्रीटमेंट किंवा फिनिशिंग प्रोसेस, ठीक आहे, किंवा पॉलिशिंग जे म्हणतोय आपण, पॅकेजिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे, आधीच सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ठरवायला पाहिजे. मग क्लासिफिकेशन ऑफ ऑपरेशन, ऑपरेशन कुठल्या टाइपचे असतात की एक फर्स्ट आहे बेसिक ऑपरेशन, प्रिन्सिपल ऑपरेशन, मेजर ऑपरेशन, ऑक्झिलरी ऑपरेशन अँड सपोर्टिंग ऑपरेशन. these are the 5 operations by which we have to select the sequence of operation. First is basic operation which gives initial shape to the raw material. म्हणजे रॉ मटेरियलला बेसिक शेप देणं. म्हणजे आता बेसिक शेप म्हणजे काय, जे ड्रॉइंग आहे त्या ड्रॉइंगचा जो बेसिक शेप असणार आहे तो बेसिक शेप द्यायचं काम कोण करणार आहे, बेसिक ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल बार कटिंग अकॉर्डिंग टू लेंथ, शीट कटिंग एक्सेट्रा. मग आता मला लेंथ मशीनवरती एक टर्निंगचा जॉब करायचा आहे तर त्यासाठी जो बार लागणार आहे, ठीक आहे, सर्क्युलर बार, तो बार कट करून मी घेतला तर त्याला म्हणणार बेसिक ऑपरेशन. किंवा मी एक शीटचं किंवा मेटॅलिक शीटचं एक मॉडेल तयार करणार आहे, त्यासाठी मी विथ डायमेन्शन मी काय केलं, तो शीट कटिंग करून घेतलं, दॅट इज अ बेसिक ऑपरेशन. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑपरेशन, these are the group of operations which is carried out to convert the shape of material into actual product. मीन्स काय की प्रिन्सिपल ऑपरेशन मीन्स काय की ऍक्च्युअल जो शेप आहे, ठीक आहे, किंवा ऍक्च्युअल प्रोडक्ट जे आहे तो त्याचा शेप तयार करणं, ठीक आहे, त्याचा शेप तयार करणं म्हणजे काय आलं, प्रिन्सिपल ऑपरेशन. These are the group of operations which is carried out to convert the shape of material into actual product. म्हणजे शेप ऑफ मटेरियल इंटू ऍक्च्युअल प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल मशीनिंग आहे, हॉट अँड कोल्ड फॉर्मिंग आहे, कास्टिंग आहे, असेंब्ली आहे एक्सेट्रा. मग आता मशीनिंग म्हणजे काय की आपण बेसिक ऑपरेशन काय केलं, आपण रॉ मटेरियल घेतलं, सर्क्युलर राऊंड बार एक घेतला मी आणि तो काय केला, मशीनिंग केला. मशीनिंग केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, जो ऍक्च्युअल प्रोडक्ट आहे किंवा ऍक्च्युअल प्रोडक्टचा जो शेप आहे तो शेप आपल्याला मिळणार आहे. किंवा कास्टिंग केलं, कास्टिंग केल्यानंतर काय केलं, कास्टिंग केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ऍक्च्युअल प्रोडक्टचा शेप कसा आहे, ठीक आहे. असेंबली केलं, दोन तीन पार्ट मी असेंबल केलं म्हणजे काय, जो ऍक्च्युअल प्रोडक्ट आहे त्याचा शेप आपल्याला मिळणार आहे बाय युझिंग प्रिन्सिपल ऑपरेशन. प्रिन्सिपल ऑपरेशन काय करणार आहे, ऍक्च्युअल प्रोडक्टचा शेप देणार आहे. ऍक्च्युअल प्रोडक्टचा शेप कोण देणार आहे, मशीनिंग आहे, मशीनिंग ऑपरेशन आहे, हॉट अँड कोल्ड फॉर्मिंग आहे, कास्टिंग आहे, असेंब्ली आहे, फोर्जिंग आहे. ओके, these are the principal operation. Next is major operation. These are the operation performed within principal operation. म्हणजे प्रिन्सिपल ऑपरेशन मध्ये जे काय ऑपरेशन करणार आहे आपण, प्रिन्सिपल ऑपरेशन कुठला आहे, आता फॉर एक्झाम्पल मशीनिंग इज अ प्रिन्सिपल ऑपरेशन. In that principal operation we have to done turning, facing, champering, drilling. These are the major operation. म्हणजे प्रिन्सिपल ऑपरेशन मध्ये आपण जे काय ऑपरेशन करणार आहे त्याला काय म्हणणार, मेजर ऑपरेशन. नेक्स्ट ऑक्झिलरी ऑपरेशन. These are the operation which is performed ensure continuity and completion of the principal operation. आता प्रिन्सिपल ऑपरेशन झाल्यानंतर जे फायनल ऑपरेशन आपण करणार आहे त्याला काय म्हणणार, ऑक्झिलरी ऑपरेशन. म्हणजे काय, आता समजा मी मशीनिंग झालं, मशीनिंग नंतर तुम्ही ग्राइंडिंग करणार आहे, फिनिशिंग करणार आहे, हीट ट्रीटमेंट करणार आहे, ठीक आहे. म्हणजे प्रिन्सिपल ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही जे काय ऑपरेशन करणार आहे, फिनिशिंग साठी, ग्राइंडिंग साठी, हीट ट्रीटमेंट करणार आहे, याला काय म्हणणार, ऑक्झिलरी ऑपरेशन. ऑक्झिलरी ऑपरेशन मीन्स these are the operation which are performed to ensure the continuity and completion of the principal operation. म्हणजे ऑक्झिलरी ऑपरेशन कधी करणार आहे, आफ्टर प्रिन्सिपल ऑपरेशन. Next, supporting operation. These are the operation which are necessary to successful completion of the product. म्हणजे सपोर्टिंग ऑपरेशन मीन्स काय, ह्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचं चेंजेस करणार नाही प्रोडक्ट मध्ये, ठीक आहे, किंवा मटेरियल रिमूव्ह करणार नाही किंवा काय नाही, जे इन्स्पेक्शन करायचं आहे किंवा पॅकेजिंग करायचं आहे त्याला काय म्हणणार, सपोर्टिंग ऑपरेशन. म्हणजे आफ्टर कम्प्लिशन ऑफ द ऑल प्रोसेसेस, ऑल मशीनिंग प्रोसेसेस, we have to done inspection and packaging. That operation is called as supporting operation. These are the operations which are necessary to successful completion of the product. For example, inspection and packaging, etc.
फॉलोइंग फॅक्टर्स डिसाइडिंग सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. मग आता सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन कुठल्या फॅक्टर्स वरती डिपेंड असणार आहे. जसं म्हटलं की आपण सिक्वेन्स ऑपरेशनचे टाइप बघितले, बेसिक ऑपरेशन, त्यानंतर प्रिन्सिपल ऑपरेशन, मेजर ऑपरेशन, ऑक्झिलरी ऑपरेशन, सपोर्टिंग ऑपरेशन. दिस आर द ऑपरेशन टाइप्स. बट ऑन विच फॅक्टर्स वी हॅव टू सिलेक्ट द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. म्हणजे ऑपरेशनची सिक्वेन्स कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड असणार आहे. फर्स्ट, टाइप्स ऑफ प्लांट लेआउट. आता प्लांट लेआउट मीन्स काय, म्हणजे फॅक्टरीमध्ये जे मशीनची प्लेसमेंट आहे, मशीन्स, सीएनसी मशीनचं ग्रुप, ड्रिलिंग मशीनचं ग्रुप, ठीक आहे, ते कसं आहे त्यानुसार आपल्याला सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ठरवायचं आहे, त्याला म्हणणार प्लांट लेआउट. टाइप ऑफ मशीन्स अँड इक्विपमेंट्स अवेलेबल. इंडस्ट्रीमध्ये कुठल्या टाइपचे मशीन्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, त्यावरती पण सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ठरणार आहे. टाइप ऑफ ऑपरेशन विच इज परफॉर्म, कुठल्या प्रकारचं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे त्यानुसार पण सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ठरणार आहे. टाइप ऑफ लेबर ऑन द बेसिस ऑफ स्किल रिक्वायर्ड. आता स्किल, लेबरकडे कुठल्या प्रकारचं स्किल आहे, ठीक आहे, आपल्याकडे लेबर कुठल्या टाइपचे आहेत, हाय स्किल्ड आहे, सेमी स्किल्ड आहेत किंवा न्यू वर्कर आहेत, त्यानुसार काय करणार आहे आपण सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ठरवणार आहे. नेक्स्ट, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. आता मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. फॉर एक्झाम्पल क्रेन असेल किंवा लहान लहान व्हेकल्स असतील. जे मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट म्हणजे काय की मटेरियल एका जागेपासून दुसऱ्या जागेमध्ये नेणार आहेत, जे इंडस्ट्रीमध्ये आतल्या जे मटेरियल फिरणार आहे त्याला काय म्हणणार, त्यासाठी जे आपण जे इक्विपमेंट वापरणार आहे त्याला काय म्हणणार, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. These are the factors deciding sequence of operation. In this lecture, we have gone through the selecting and planning of manufacturing process, the criteria for manufacturing process or criteria for selection of manufacturing process. Then after we have seen what are the different operations or types of operations. After that, we have seen the various or details about various operations. Then we have seen what are the factors on which we have to decide the sequence of operation. Thank you all.